नमस्कार, खमंग तडका या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत डाळ वड्याची रस्सा भाजी। त्यासाठी लागणारे साहित्य, मसाल्यासाठी लागणारे साहित्य: 2 कांदे कापून भाजून घेतले, अर्धी वाटी खोबरे भाजून घेतले, अद्रक, लसूण, कोथिंबीर। वड्यासाठी लागणारे साहित्य: 1.5 वाटी चणा डाळ भिजवून घेतली, त्यासाठी हिरवी मिरची, लसूण, जिरे, हिंग, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल, थोडासा सोडा, हळद व लाल तिखट। आता आपण वड्याची डाळ वाटून घेऊ। पहिल्यांदा हिरवी मिरची, लसूण व हिंग पहिल्यांदा बारीक करून घेऊ। आता आपली मिरची बारीक करून झाली, त्यातच चणा डाळ घालून घेऊ। आता आपण हे बारीक करून घेऊ। आता आपली वड्याची डाळ वाटून झाली, ती आपण भांड्यात काढून घेऊ। आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ। थोडी हळद घालून घेऊ। थोडेसे लाल तिखट, थोडासा सोडा घालून घेऊ। बारीक कापलेली कोथिंबीर, आता आपण हे मिक्स करून घेऊ। आता आपले तेल गरम झाले, आपण डाळ वडे सोडून घेऊ। आपण आता बारीक गॅसवर तळून घेऊ। आता आपले वडे तळून झाले, ते काढून घेऊ। याप्रमाणे आपण सर्व वडे तळून घेऊ। आता आपला मसाला वाटून झाला, आता कढईत तेल घालून घेऊ। त्यात आपण वाटलेला मसाला घालून घेऊ। एक 2 मिनिट आपण मसाला तेलात परतून घेऊ।
आता आपले सर्व डाळ वडे तळून झालेत. आता आपण मसाला वाटून घेऊ. आता आपण मसाला वाटून घेऊ. आता आपण सुके मसाले घालून घेऊ. हळद, घरगुती मसाला, गोडा मसाला, थोडीशी लाल तिखट. आता हे आपण बारीक गॅसवरती छान परतून घेऊ. आता आपण मसाल्यात थोडे पाणी घालून घेऊ. एक 2 मिनिटं परत परतून घेऊ. आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटले. आता आपण पाणी घालून घेऊ. आता आपण भाजीत चवीनुसार मीठ घालून घेऊ. भाजीचा रस्सा छान उकळून घेऊ. आता आपली भाजी छान उकळली. त्यात आपण भजे घालून घेऊ. गॅस बंद करून घेऊ. भाज्याच्या भाजीची रेसिपी आवडल्यास खमंग तडका या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.